हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आषाढी निमित्त आज आम्ही मस्त असं 2 ते 3 मंदिरात गेलो आणि खरं सांगते मंदिर पण खूप छान होते आणि आजचे दिवस पण खूप भारी गेला. त्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर आम्ही इथे पोहोचलोय मंदिरात. तर हे आहे तारा मुंबरीचं मंदिर. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तारा मुंबरी ह्या गावात. तर आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं. आता इथे आलं आणि काय झालं माहिती का, आम्ही येण्याशी आणि खेळ संपायचे म्हणजे की त्यांचा राऊंड संपला आणि आम्हाला थोडंसं बाबूला खेळू द्यायचं होतं, बट ते काही पॉसिबल झालं नाही. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आलो. आता हा मंदिराचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता, किती छान असं त्याला नक्षीकाम आहे. त्यानंतर बघा बाहेरचा हा व्ह्यू आहे. तर आता हे मंदिर तसं म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की समुद्राच्या किंवा खाडीच्या काठाशी बसलेलं हे मस्त असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आणि कोकणातील मंदिरांना ना, तर खरंच म्हणलं ना, शब्दसुद्धा सांगू शकत नाही की ते कसे आहे म्हणून. मी तरी नाही सांगू शकत, कारण मला खूपच सुंदर असे वाटतात. त्यानंतर इथे बाजूलाच एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. मग मस्त आम्ही तिथे गेलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि हा बघा मंदिराचा व्ह्यू. किती सुंदर अप्रतिम असा व्ह्यू आहे. काय म्हणावं ना, म्हणजे असं नुसतं बघतच राहावं वाटतं. असं तिथून आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेच समोरच्या प्रवासाला लागलो. कारण आम्हाला जायचं होतं मीठ बावला. तर म्हटलं ठीक आहे चला. तर जाता जाता आम्हाला रस्त्यातनं हे मीठ मुंबळीचं बीच लागलं. हे बीच पण खूप शांततेचं बीच आहे आणि खूपच असं सुंदर असं बीच आहे. मस्त असं सगळं झाडांनी वगैरे घेरलेलं आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे इथला पण. आणि हो, नेक्स्ट मंदिर बघायला पण तुम्हाला खूप असं आवडेल बरं का. कारण ते मंदिर ना विठ्ठल रुक्माईचं आहे आणि ते पण मेन म्हणजे कौलारू मंदिर आहे ते. खरंच सांगते तुम्हाला. मला ना ते मंदिर बघण्यासाठी तिथं जायचं होतं बरं का. मी यांना म्हटलं होतं की मला काही सांगू नका, मला जायचं. ते बोलले होते की दूर आहे, जाऊ दे ना. पण मी म्हटलं नाही, जायचं म्हणजे जायचंच. तर फुल ब्लॉग नक्की बघा. आता हे आपलं ना थर्ड मंदिर आहे, तेच म्हणजे की महादेवाचं मंदिर. आता हे रामेश्वर मंदिर आहे, हे आम्हाला रस्त्यात जाता जाता लागलं. तर म्हटलं चला आता दर्शन वगैरे घेऊया आणि ह्या मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघा, किती सुंदर असं आणि खूप मोठं असं मंदिर आहे. आता रात्र झाली होती आणि अंधार पण खूप पडला, आता उशीर झाला, त्यामुळे सर्व मला व्हिडिओ असा क्लिप व्यवस्थित घेता आला नाही. पण तुम्हाला सांगते, बघू शकता तुम्ही हे मंदिराचं नक्षीकाम, हे कोरीव काम एक नंबर, एवढं अट्रॅक्टिव्ह मंदिर आहे. खूप प्रसन्न असं वाटत होतं. असं त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आता घरी येता येता आम्हाला 9 तरी वाजले होते.
मग आता स्वयंपाकाला लागायचं, तर मग तसंच बेकरीत गेलो, थोडंसं दही वगैरे चिवडा घेतला आणि परत घरी आलो. नंतर घरी आल्यावर मग मी पटापट जेवणाला लागले. आता बाबूसाठी मी मस्त असं त्याला आलूचा पराठा करून खाऊ घातला आणि आमच्यासाठी शेंगदाण्याचे ही थालीपीठ केले होते, जे की खूप टेस्टी झाले होते बरं का. आता याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, नेक्स्ट टाईम नक्कीच मी शेअर करेन. कारण तळलेल्यापेक्षा ना हे खाण्यात खूप मजा आहे. असो, नंतर मग आमचं पण जेवण वगैरे झालं आणि असं संपवलं आम्ही आमचा आषाढीचा आजचा दिवस. खूप छान होता आणि खूप प्रसन्नसुद्धा गेला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, भेटून एक ब्लॉगमध्ये. बाय.